विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात तुमच्या सर्वांच्या आवडीचं स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित या विषयातील घटक 5वा विभाज्य विभाजक विभाज्यतेच्या कसोट्या हा स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NUMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. यातील स्वाध्याय 5 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 5 आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6ने निशेष भाग जाणाऱ्या काय म्हणते, 6ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 आणि 3ने भाग जातो. पहा, 6ने निशेष भाग जाणाऱ्या कोणत्याही संख्या घ्या. 36 घ्या, 6 7 42 घ्या, 6 8 48 किंवा 6 3 18 घ्या. 6ने भाग जाणारी 66 आहे, 72 आहे 6ने भाग जाणारी. या संख्यांना 2 आणि 3ने भाग जातो. याला 2ने भाग जातो. 2ने जर भाग घातला तर बे 1 बे 8 16. 36ला 3ने भाग जातो. 3ने भाग घातला तर 12 येतो भागाकार. एकक स्थानी 2 आहे. 0 2 2ची कसोटी काय, 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर इथं 2 आहे, 8 आहे, 6 आहे, इथं 2 आहे. 2ने भाग जातो. 3ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज 4 आणि 2 6, 8 आणि 1 9, 6 आणि 6 12, 7 आणि 2 9. सर्वांना या 2 आणि 3 भाग जातो. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5ने भाग जातो. 15ने भाग जाणारी कोणतीही संख्या घ्या. 15 3 45 घ्या. याला 3ने भाग जातो. 3 1 3, 3 1 3, 1 उरला, 3 5 15. परत ह्याला 5न भाग जाते म्हणते. 5न भाग घाला, 5 9 45. 15न भाग जाणारी आणखी पुढची संख्या घ्या. 15 4 60 घ्या, 15 5 75 घ्या, 15 6 90 घ्या. या 90ला 3ने आणि 5ने भाग गेलाच पाहिजे. 3 1 3, 3 3 9 0, 5 न 5 1 5, 5 1 5, 4 उरले 40 झाले, 45 जातो. अ सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर आहे. क काय म्हणते, 600 या संख्येला 2 3 5ने निशेष भाग जातो. पहा, 600ला 2ने भाग जातो म्हणते, 600ला 3ने भाग जातो म्हणते, 600ला 5ने भाग जातो म्हणते. बरोबर आहे. कशामुळं, 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला 2न भाग जाते. बे 1 बे 6 निशेष भाग गेला. संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर 3. बेरीज किती येते, 0 0 आणि 6, 6 बेरीज येते. 6ला 3ने भाग जाते म्हणून 600ला सुद्धा 3ने भाग जातो. 3 2 6 0 0. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने भाग जातो. 5 1 5, 5 1 5, 1 उरला, 10 झाले, 5 2 10 0. म्हणजे हे तिन्ही विधान बरोबर आहेत. अ ब क तिन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. तिन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 182 या संख्येला 2ने निशेष भाग जातो कारण की ह्याच्या एकक स्थानी 2 आहे. 2ने भाग जातो. बे 1 बे 92 18 बे 1 बे. बरोबर आहे. 182 या संख्येला 7ने निशेष भाग जातो. 7 1 7, 7 2 14, 18 मधून 14 गेले, 4 उरले, पुढे 2 आहे, 42 झाले, 7 सकम 42 जातो. 182 या संख्येला 14ने भाग जातो. आता 7ने आणि 2ने जर जात असेल तर 14ने निश्चितच भाग जातो. 14 1 14, 14 1 14,
18मधून 14 गेले, 4 उरले, 42 झाले, 14 त्रिकम 42. तर 182 या संख्येला 2 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 14 ने भाग जातो. अ ब क बरोबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? पाच व 0 हे अंक वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? पहा, 5 आणि 0 हे अंक वापरायचे आणि 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती येईल? प्रश्न एकदम सोपा आहे. पहा कसं काय सोडवायचा. तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, 0 आणि 5 हे अंक वापरायचे आहेत आणि 11 ने भाग जाणारे 4 अंकी संख्या बनवायच्या. आता 4 अंकी संख्या जर आपल्याला 11 ने भाग जाणाऱ्या बनवायच्या असतील तर आपण 4 वेळेस 0 घेऊ शकत नाही, बरोबर आहे. मग 3 वेळेस 0 घेतला हा 5 आणि 3 वेळेस जर 0 घेतलं तर 11 ने भाग जातो का? 11ची कसोटी का आहे? समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 आला पाहिजे. हे विषमस्थानी 1 आहे, हे 3, या दोघाची बेरीज 0 येऊ लागली आणि या दोघाची बेरीज 5 येऊ लागली. फरक 0 किंवा 5 येऊ लागलाय का? नाही. मग आपण जर आता 1 0 कट केला तर 2 0 कमी करू, आपण असं घेऊ. आता ह्याचं काय होईल? हे समस्थानी विषमस्थानी बेरीज 5 येऊ लागली आहे, समस्थानच्या अंकाची बेरीज 5, ह्याला 11 ने भाग जातो. 5005 एक संख्या मिळाली आपल्याला, 11 ने भाग जातो. या दोघाची बेरीज 5 येऊ लागली, या दोघाची बेरीज 5, या दोन बेरजेमधील फरक 0 किंवा 11 पाहिजे. फरक 0 येऊ लागलाय, एक संख्या मिळाली. आलं का लक्षात? मग आता आपण 3 वेळेस जर 5 घेतला तर हे विषमस्थानच्या अंकाची बेरीज 5 येऊ लागली आहे, हे 1 नंबरला आहे, हे 3 नंबरला आहे, हे 2 नंबरला 4, ह्याची बेरीज 10 येऊ लागली आहे. फरक 0 किंवा 11 येऊ लागलाय का? नाही. मग आपण जर असं केलं तर 4 वेळेस 5 घेतलं तर 11 5 55, 11 5 55, 505 भागाकार येतं ह्याचा. मग हे आपल्याला या ठिकाणी 5555 मिळाली. त्यानंतर आपण 5000 घेऊन चालणार नाही तर पाहिलेला आहे आपण, बरोबर आहे का? मग आपल्याला या ठिकाणी आता या 2 संख्या झाल्या, आणखी कोणती संख्या मिळते का पाहू आपण. आणखी संख्या एक मिळते पहा आपल्याला, हे 5500, 11 5 55 00. आपल्याला या 3 संख्या मिळतात 11 ने भाग जाणाऱ्या. बेरीज करा. 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 5 3 15 आणि 1 16, 16060. 16060 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतंय. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय पहा. स्टार 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 ही 6 अंकी विषम संख्या आहे. किती अंकी आहे ही? 6 अंकी विषम संख्या आहे. सर्व स्टारची किंमत समान असताना, सर्व ह्याची किंमत समान असताना पुढीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल? ही संख्या विषम आहे. पहिली आठ काय? ही 6 अंकी संख्या आहे. पहिली आठ का आहे? ही 6 अंकी संख्या आहे. दुसरी आठ ही संख्या विषम आहे. तिसरी आठ काय म्हणते? स्टारच्या जागी सर्व अंक समान आहेत. सर्व अंक कसे आहेत? समान आहेत स्टारच्या जागचे. तर तिची विभाजक पुढीलपैकी कोणते विभाजक? आता आपण पाहू. 6 अंकी समान असलेले अंक मोठ्यात मोठी पाहिलं तर 9 येते. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर संख्या विषम आहे. सगळे अंक सारखे पाहिजे. जर 8 घेतलं तर विषम होणार नाही. सगळे अंक इथं सारखे असले म्हणजे 8 एकक स्थानी येईल. 8 एकक स्थानी असल्यावर ती सम होईल. मग या ठिकाणी जर 1 2 3 4 5 6 हे 7 घेतले. त्याच्यानंतर हे 1 2 3 4 5 6 हे 5 घेतले सर्व अंक. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 हे 3 घेतले आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 हे 1 घेतला. हे सगळ्या विषम संख्या झाल्या. सगळे अंक सारखे आहेत. आता पहा, 9 ह्याला भाग जाते.
4 ह्याच्यापैकी कुठल्या संख्येला भाग जाते का? 4ची कसोटी काय? एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 भाग जात असेल, ह्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 भाग जात असेल तर त्याला 4 भाग जाते. हे 4 जाणार नाही. 6ची कसोटी काय? 2 आणि 3 भाग गेला पाहिजे. एक 2 समसंख्या असेल तर 2 भाग जाते नाही. 8ची कसोटी एकक दशक आणि शतक हे 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला 8 जात नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 कुठल्याच संख्येला, फक्त या संख्येला 9 भाग जातो, बाकी कुठल्या संख्येला दुसऱ्या कुठल्या ह्यानं भाग जात नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 का आहे? पी ही, पहा काय म्हणतंय, पी ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ही का आहे? 11ने भाग जाणारी विषम संख्या आहे. 11ने भाग जाणारी ही विषम संख्या आहे, म्हणजे 11ने हिला भाग जातो. बरोबर आहे. तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? 11च्या पुढची दुसरी विषम संख्या कोणती? पहा, ही विषम संख्या आहे. पी का आहे? ही विषम संख्या आहे. आता 11ने भाग जाणारी, हिच्यामध्ये आपण अधिक जर 11 केलं तर ही काय झाली? ही ऑलरेडी विषम आहे. ही 11च आहे समजा, ह्याच्यात 11 मिसळलं तर ही झाली 22. ही कोणती मिळाली आपल्याला? सम मिळाली. आता या ठिकाणी पहा, ही विषम संख्या आहे, ह्याच्यामध्ये ही विषम मिळवले आपण. ही विषम अधिक विषम बरोबर आपल्याला काय मिळाली? सम मिळाली. मग आता त्यानंतर पी अधिक 22 करू, 11च्या पाड्यातील 22. पी कशी आहे? विषम आहे. आणि ही 22 कशी आहे? सम आहे. मग ही विषम अधिक सम बरोबर विषम, आपल्याला ही पहिली विषम मिळाली. बरोबर आहे. इथं काय म्हणते? पीच्या पुढील दुसरी, ही पीच्या पुढील पहिली मिळाली. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण 33 मिळवलं तर पी का आहे? ही विषम आहे. आणि 33 सुद्धा का आहे? विषम आहे. मग विषम अधिक विषम बरोबर सम आलं. मग पी अधिक 44, मग ही काय झालं? पी विषम आहे, 44 ही संख्या सम आहे. मग हे सम अधिक विषम बरोबर विषम, ही दुसरी मिळाली आपल्याला. काय आलं? पर्याय क्रमांक 1 पी अधिक 44 ही का आहे? 11ने भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या आहे. पहिली विषम संख्या 11 अधिक 22 आहे, दुसरी 11 अधिक 44 आहे. असा प्रश्न आपण स्वाध्याय 1 मध्ये पाहिला होता. पहा, स्वाध्याय 1 पहिल्या घटकात. पुढचा प्रश्न का आहे? 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? आता 12 भाग जाते का? बघा, जातो. 12 नम अष्टोदर्शे हे 108. 0 शून्यचा भाग जात नाही, पूर्ण भाग गेला, जात नाही म्हणते. एकक स्थानी ह्याच्या काय आहे? 1080च्या एकक स्थानी 0 आहे, 5 सुद्धा भाग जाते. संख्येतील अंकाची बेरीज 8 आणि 1 9 आहे, 9ने सुद्धा भाग जाते. तर 13ने भाग जात नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय? पर्याय क्रमांक 4 आलं. चला, सोपे सोपे प्रश्न आहेत. कसोट्या आपल्याला पाठ पाहिजे. कसोट्या जर पाठ असतील तर प्रश्न काहीच अवघड नाहीत. पुढचा प्रश्न 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 336, 252 आणि 322 या संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे? 8 भाग जातो का? 8ची कसोटी काय? एकक दशक आणि शतक या 3 स्थानावर असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 भाग जात असेल तर त्या संख्येला 8 भाग जातो. 8 जर भाग घातला तर 8 चौक 32, 1 उरला, 8 दोन्ही 16, 8 भाग जातो ह्याला. 8 जर भाग घातला ह्याला तर 8 त्रिक 24, 1 उरला, 12 झाले. ह्याला 8 भाग जात नाही, तिघाला गेला पाहिजे. त्यानंतर आपण छोट्याकडून मोठ्याकडे जाऊ. 14 घेऊ इथं. 14 दोन्ही 28, 33 मधून 28 गेले, 5 उरले, 56 झाले. 14 चौक 56 जातो. या ठिकाणी 14 1 14, 25 मधून 14 गेले, 11 उरले.
112 झाले. 14 8 12 14 ने भाग जातो ह्याला 14 ने भाग जातो का बघा. 14 दुनी 28, 4 उरले 14 त्रिकम, म्हणजे या तिन्ही संख्येला 14 ने भाग जातोय. पहा 14 1 14, 14 दुनी 28, 33 मधून 28 गेले, 5 उरले, पुढे 6 आहे, 56 झाले. 14 चौक 56, 14 1 14, 14 1 14, 25 मधून 14 गेले, 11 उरले, पुढे 2 आहे, 112 झाले. 14 8 12, 14 1 14, 14 दुनी 28, 4 उरले, 42 झाले. 14 त्रिकम 42, म्हणजे उत्तर काय येईल 14. तिन्ही संख्याला 14 ने भाग जातो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा. या ठिकाणी या कंसामध्ये 3 स्टार आहेत, गुणिले 2 स्टार बरोबर 4884. या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत, तर तो अंक कोणता. तर पहा सारखेच अंक आहेत म्हणतंय. आपण इथं काय करू, इथं एकक स्थानी 4 आलाय, मग इथं 2 असेल, इथं 2 असेल तर 4 येते. मग 222 गुणिले 22 करू. 22 दुनी 44ला 4, 22 दुनी 44, 44 आणि 4, 48ला 8, हातचे 4, 22 दुनी 44 आणि 4 48, म्हणजे या स्टारच्या ठिकाणी 2 हा अंक असेल. आपण 2च का घेतला, इथं 2 असेल, इथं 2 असेल तर 2 दुनी 4 एकक स्थानचा अंक काय होतो पहा. हे 222 गुणिले 22 जर केलं, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 दुनी 4 अधिक हे 4 जे एकक स्थानचं आहे जशाच तसं एकक स्थानी इथं येतो, म्हणून आपण तिथं 2 घेतलं. पर्याय यामुळे दिले नाहीत, पर्यायावरून तर काढता येतं, पण पर्याय न देता सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. पुन्हा 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 4 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 4 4884 आला. म्हणजे या स्टारच्या जागी काय असला अंक पाहिजे, 2 अंक असला पाहिजे. सोपे प्रश्न आहेत एकदम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 का आहे. 2, 4, 6 हे अंक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. आता पहा या 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. कोणत्या तयार होतात पहा. 246, 264, 462, 426, 624 आणि 642 या काय झाल्या, 6 संख्या तयार झाल्या. आता 8 न भाग जाणारी पहा. 8 न भाग जाणारी लहानात लहान म्हणजे या 200ची आहे आणि हे 600चे येतात 2, हे मोठ्यात मोठ्या 2 येतात. मग 8 त्रिक 24, 6 उरले, ह्याला 8 न भाग जाते का नाही. इथं 8 न भाग जातो का. 8 त्रिक 24, 264ला 8 न भाग जातो पहा. 8 1 8, 8 त्रिक 24, 2 उरले, 8 त्रिक 24, म्हणजे लहानात लहान संख्या आपल्याला काय मिळाली 264. आता 600 पैकी बघा 8 8 64 जास्त होते. 624ला जर आपण 8 न भाग घातला तर काय होईल. 8 7 56, हे 624 भागिले 8, 8 1 8, 8 8 64 जास्त होतो. 8 7 56, 6 उरले, पुढे 4 आहे, 8 8 64 जातो. म्हणजे ही काय झाली, लहान संख्या मिळाली आपल्याला 264 आणि 624 ही कशी मिळाली आपल्याला, मोठी संख्या मिळाली. या दोन संख्येतील फरक म्हणजे 624 वजा 264, वजा बाकी करा 0, 12 मधून 6 गेले 6, 5 मधून 2 गेले 3, 360 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल, 360 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. 7 9 4 एक रिकामी चौकट आहे, त्याच्यानंतर 8 4
या संख्येस 12ने पूर्ण भाग जाण्यासाठी रिकामी चौकटीच्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल? कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल? पहा, 12ची कसोटी काय माहित आहे का? 4ने व 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला, तर 12ने भाग जातो त्या संख्येला. मी शॉर्टमध्ये लिहिलेली आहे ही 12ची कसोटी. आता पर्याय न देता पण आपण पाहू, किंवा पर्यायामध्ये कोणता काय दिले पाहू. पर्यायामध्ये मोठ्यात मोठा अंक काय पाहू आणि मग आपण हे करू. आता या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला 4ची कसोटी काय म्हणते, किंवा त्याच्या अगोदर आपण पर्याय लिहू. 1 4 8 7, 1 4 8 7. 4ची कसोटी एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 84ला 4 भाग जाते. 4 2 8, 4 1 4, हे 7 9 4 रिकामी चौकट 8 4, ह्या 84ला 4 भाग जातो. बरोबर आहे. 4 2 8, 4 1 4, 21 चौक 84. मग 3ची कसोटी संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. याची बेरीज किती उरलेली आहे? 9 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 8 28, 28 आणि 4 बेरीज 32 उरलेली आहे. या 32 मध्ये एक मिसळा, 33 जर झाली बेरीज. सर्वात मोठा अंक योग्य मोठा अंक या 32 मध्ये 8 मिसळा, 40. 40ला 3 भाग जाते का? नाही. त्याच्यानंतर या 32 मध्ये आता 7 मिसळा, 32 आणि 7 39, याला 3 भाग जाते 39ला. मग या ठिकाणी आपण जर 7 घेतला, 7 9 4 7 8 4, हे 794 आणि 784. 12 भाग आता गेलाच पाहिजे. इथं 7 घेतलाय आपण. 12 1 12, 12 सख्खम 72, 7 उरले 74 झाले. 12 सख्खम 72, 2 उरले 27 झाले. 12 दुनी 24, 27 मधून 24 गेले, 3 उरले 38 झाले. 12 त्रिक 36, 38 मधून 36 गेले, 2 उरले, पुढे 4 आहे 24 झाले. 12 दुनी 24. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे रिकामी चौकट बरोबर 7 हा अंक आपण जर घेतलो तर पूर्ण भाग जातो. आलं? चला, अशा प्रकारे हा स्वाध्याय 5 खूप सोपा, म्हणजे सोपा स्वाध्याय आहे हा. चला, या ठिकाणी आपल्याला थांबायचंय. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.